अरे मित्रांनो, तुम्ही काय घरातल्या फॅनची मज्जा घेतात. अशा झाडाखाली येऊन बघा की कसं वाटतं, गारगार हवा मस्त वाटतं. मित्रांनो, झाडाखाली येऊन बसलोय आणि उभा आहे, केव्हाचा उभा आहे, मला जाऊशीच नाही वाटत या झाडापासून. आणि गारगार हवा येते ना, एक नंबर. आणि उन्हाळ्यात तर असं झाड पाहिलं मित्रांनो, बघा लय भारी, गारगार सावली, गरम हो, इथं कामच नाही तर तर मित्रांनो, आमच्या वणी गावाचं बस स्टँड तुम्हाला बघायचं आहे काय? चला तुम्ही दाखवतो. तर मित्रांनो, तेवढा झूम होणार तेवढा मी दाखवणार तुम्हाला. तर मित्रांनो, आपला फोन एवढा झूम नाही होते, तेवढा माझ्याकडनं झाला तेवढा मी तुम्हाला दाखवून दिलं. हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या प्रत्येकदा न्यू ब्लॉगमध्ये. तर काहीच आज मी घरीच आहे आणि आज दिवसभर आपला ब्लॉगिंग करणार आहे काहीच. तर कसं माहिती आहे का, रोज आपल्याला टाईम भेटत असता, एक दिवस नाही सोडत, एक दिवस सोडतो ब्लॉग. तर डेली ब्लॉग करणं हे मुश्किलच मित्रांनो. पण तरी आपण आता आज घरीच राहून घेतलं, गेलो नाही मळ्यामध्ये, कडकमध्ये घरीच आहे. आणि 9 वाजले जाता हे बघू शकतो. तर मी मित्रांनो आज आहे ना फुल मस्तपैकी रिलॅक्समध्ये आपण ब्लॉग काढूया, असं माहिती का, शांतपणे. तर मित्रांनो, हे झाड कसे तर तुम्ही सांगा मला कमेंटमध्ये, कशाचं काय माहिती. तर मित्रांनो, तुम्हाला मागच्या टायमाला हे झाड दाखवलं होतं, त्या झाडाची खाली पडून गेलेले. तर मित्रांनो, हे बघू शकता, इथं गवत आमच्या शेतामध्ये लय मोठं वाढून गेलेलं आहे का, हे बघा. तर मित्रांनो, ते ना आपल्याला पेटवा लागेल, आता पेटवूनच घ्यावं लागेल मित्रांनो, तुम्ही बघू शकता. तर काहीच खाली ना आमच्या इकडं काही आलेलं होता माहिती का, बिबट्या आलेला होता. तर मित्रांनो, 10-10:30 वाजले असतील, त्याच टायमाला आलेला होता. तुम्ही बघू शकता, हे गवत एवढं मोठं लय आहे ना, तर बिबट्या काय येणार नाही, तुम्ही सांगा बघा. तर मित्रांनो, तिथं इथून तर असा वाकडा, असा इकडनं असं वाकड गेलेलं होतं तो बिबट्या. आणि खूप, तर मित्रांनो, मी घराच्या बाहेर बी निघलो नाही, कारण खूप आम्ही बॅटरी काय चमकून पाहिलं, टॉर्च फुल चमकल्या होत्या, पण नाही दिसला. कारण त्या वरच्या आमच्या घरी होतं ना, तिथं कुत्रं गायब केलेलं होतं. तर आम्ही फुल घाबरून गेलो होतो आणि घराच्या बाहेर पडलो नाही मित्रांनो, कारण बिबट्या तुम्हाला माहिती ना कसं असतं, डायरेक्ट झेप घेतो मित्रांनो काय. तर बघू शकता, एवढं मोठं झाड असलं ना, तर बिबट्या कसा येतो ते बी कळणार नाही मित्रांनो, खूप खतरनाक आहे बघा. तर मित्रांनो, काल आहे ना एवढी जोरात हवा पण सुटलेली होती, खूप जोरात होती हवा. आणि आज एवढी हवा नाही आहे, एकदम हळूहळू एकदम. आणि 3:30च्या दरम्यान फुल जोरात हवा. तसं असं कसं तुफान काय सुटतं तसं होतं. हवा लाईक मस्त हवा होती, गारगार मित्रांनो. संध्याकाळ झाला तर अजून वाढली होती हवा. तर मित्रांनो, मी रात्रीचे ब्लॉगिंग करून बघत होतो, पण आपल्या कॅमेरा क्वालिटी देत नसती, म्हणून आपण आता दिवसाचे ब्लॉग करू राहिलो. कसं माहिती, एक नंबर. तर मित्रांनो, आखी ठिकाणी वाळेल झाड आहे, तुम्हाला दिसते का, आखी वाळेल झाड आहे. तुम्हाला मी दाखवतो एक ठिकाणी एवढी वाहन सावली पडलेली आहे. चला आपण तिथे, हे बघा सगळीकडे तुम्हाला वाळेल दिसत असेल, हे बघा अख्खं. तर मित्रांनो, मी अशा ठिकाणी जाईल तिथं मस्त गारगार सावली, आणि तिथं ते कसं आहे, आणि ते झाड आहे ना हिरवगार, त्या ठिकाणी जाऊ आपण. चला, लय भारी वाटेल तिथं, ती गारगार सावली ती मित्रांनो चटलेली होती बघा. बघा, मला मागच्या ब्लॉकमध्ये मी दाखवलेलं होतं ना, चटून गेलेलं, चटलेलं ते. चला आपण वरती जाऊ, तुम्हाला ते झाड दाखवतो गारगार. तर मित्रांनो, त्या मला ना निंबाऱ्याचं झाड वाटतं, पण मित्रांनो निंबाऱ्याचं झाड खाली आहे ना माहिती, गारगार. आणि ते उन्हाळ्यात एक नंबर निंबाऱ्याचं आणि आंब्याचं. असं होत असतं म्हणून खाचकन लगेच चटून जातं, इकडंच पेटलेले. गाडी फेकली तरी मित्रांनो चेटत जात पोरात.
आणि सकाळचं मस्त ब्लॉग करतोय गाईस, ऊन पण लागत नाही काही नाही मस्त. आणि दुपारी जर ब्लॉग काढायला लागलो तेवढं डेंजर खतरनाक ऊन लागतं ना मित्रांनो, विचाराच्या बाहेर एवढं डेंजर. कॅमेरा सुद्धा धारवत नाही मित्रांनो, खतरनाक. तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका गाईस. तुम्ही बघू शकता मित्रांनो वणीचं पुढं हे दिसतंय ना, हे सब टिशन आहे गाईस. हे बघा इथं सब टिशन आहे गाईस. हे बघा. तर मित्रांनो चला आपण त्या झाडापर्यंत जाऊ आणि हवा पहा. आता मी थोडा उंचावर आलेलो आहे आणि हवा कशी सुटलेली बघा चौरा. आता कुठं आलो या बावली खाली आणि तुम्हाला ते झाड दाखवतो, चला पुढं. तर मित्रांनो थोडी त्या झाडापाशी पण हे बघा आणि गवत पण. तर आता रस्ता गावतो तिथंच जाऊया चला. तर मित्रांनो तिकडं पासायला जागा नाही पण झाड मस्त आहे मित्रांनो, काही म्हणा. तर गाईस आपण फायनली इथं पोहोचलेलो आहे आणि बघू शकता हे बघा. तर मित्रांनो बघू इथं बघा, हे बघा झाड ती भारी वाटते मित्रांनो, मस्त आहे ना. आणि इथं सावली मस्त पडते आणि उन्हाचे मस्त बसायला ना लय भारी वाटते. थांबलेली यावं लागतं आहे हे सोडावं लागते बघ सावली. हे बघा कसे किरण येत आहे खाली झाडाची, एक नंबर वाटते झाड मित्रांनो. आणि गार मध्ये बसायला भारी आणि एकदम गार हवा वाटते गाई. लय भारी वाटते गाई त्या. तर मित्रांनो आता दिवस फिरतो माहित नाही तुम्हाला, तिकडं फिरत संध्याकाळच्या टायमाला इकडं पडली. आता इकडं का पडली माहिती का, 9 वाजले म्हणून इकडं पडलेली. तर सूर्य इकडं फिरला कमी ही सावली. तुम्हाला मागच्या टायमाला वणी बघायची होती ना, हे बघा आता वणी 70 हे बघा, हे बघा पूर्ण बघून घ्या. आणि इथं वणी इथे झाडामुळं दिसणार पण नाही तुम्हाला, तुम्ही बघू शकता तिला पूर्ण गावात दिसते बघा पूर्ण. आणि तिकडे चटलेले ना ते पूर्ण मोकळं दिसतंय काही. तर मित्रांनो या झाडाखाली आलोय, तर हवा येते तिथे जाऊशी वाटत नाही मित्रांनो, मस्त वाटतंय बसायला. आणि उभंच राहिलो तरी एक नंबर वाटू राहिलं उभं राहिलं. तर मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका गाईस. बघत जा आपला ब्लॉग पण, त्याला पण थोडासा काही मित्रांना काही मुलांना काही यांना आवडत पण नसेल ब्लॉग. अरे मित्रांनो तुम्ही काय घरातल्या फॅनची मज्जा घेतात, अशा झाडाखाली येऊन बघा की कसं वाटतं, गारगार हवा वाटतं. तुम्हाला फॅनची गरज सुद्धा नाही पडणार, कारण घरात फॅन चालू असला तरी गरम होणारच आहे. आणि अशा झाडाखाली आणि अशा सावली खाली आणि अशा झाडाखाली आल्यावर फॅनची गरज पण पडणार नाही. मस्त वाटतं मित्रांनो, झाडाखाली येऊन बसलोय आणि उभा आहे, केव्हाचा उभा आहे, मला जाऊशीच नाही वाटत या झाडापासून. आणि गारगार हवा येते ना एक नंबर. आणि उन्हाळ्यात तर असं झाड पाहिलं मित्रांनो बघा, लय भारी गारगार सावली, गरम हो इथं कामच नाही काही. तर चला आता आपण घरी जाऊया.